जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एप्रिल पेड इन मे पगार पेन्शन संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयाच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एप्रिल पेड इन मे पगार वेतन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. माहे एप्रिल 2026ची नियमित वेतन देयकासंदर्भातलं महत्त्वपूर्ण हे परिपत्रक आहे. या अनुषंगानं असं सांगण्यात आलेलं आहे की एप्रिल 2026ची नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक 27 एप्रिल 2026पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करावीत. वेतन देयकेचा एकच लॉट होणार असल्यानं दुसरा लॉट होणार नाही, त्यामुळे विहित वेळेत देयके फॉरवर्ड करावीत. आणि ज्या शाळांच्यामध्ये मुख्याध्यापक पद रिक्त आहे अशा शाळांनी मान्य शिक्षणाधिकारी यांची मान्यता, प्रभारी मुख्याध्यापक पदाची मान्यता घेऊनच बिलं जी आहेत ती ऑनलाईन फॉरवर्ड करण्याच्या सूचना द्यावायच्या आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं बँक खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करूनच देयके फॉरवर्ड करावीत. एप्रिल 2026च्या वेतन देयकात अपघात विमा, घरभाडे भत्ता कपात करण्यात येऊ नये. अपघात विमा, घरभाडे भत्ता कपात केल्याचं निदर्शनास आलं सदरच्या शाळेचं वेतन देयक रिजेक्ट करण्यात येईल. आणि अशा पद्धतीनं ही शालार्थ प्रणालीमधून एप्रिल वेतन देयके जे आहे ते ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भातले जे महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत. आपल्या शाळेतील जे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मार्च 2026च्या महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांची सेवा शाळा लॉग इनवरून शालार्थ प्रणालीमधून सर्व्हिस एंड करून या कार्यालयाकडून अप्रूव्ह करून घेण्यात यावी अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या शाळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं अभिलेखी डिजिटलायझेशन अप्रूव्हल झालेलं नाही त्यांचं एप्रिल 2026चं वेतन देयक अदा केलं जाणार नाही. तसेच ज्यांचे अभिलेखे डिजिटलायझेशनचं रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी तत्काळ शालार्थ 2.0मधून अभिलेख डिजिटलायझेशन कागदपत्र फॉरवर्ड करावीत अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एप्रिल पेड इन मे पगारासंदर्भात अनुदान निधी जे आहे ते उपलब्ध झाल्यामुळं आणि वेतन देयकांची जी कार्यवाही जी आहे ते विहित वेळेत झाल्यामुळं निश्चितच त्यांचा पगार जो आहे तो विहित वेळेत होण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन येण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.